दिशेने त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं. ज्यांनी आमचे 2 हिरे घडवलेत, या तोळसुंदे गावातले जे 2 हिरे घडवलेत, ईशान आणि सायू, याच्यामधचं मोठं योगदान चेतनदादा किल्लेकर. या सामन्याचा सामनावीर 3 षटकार, सगळे 3 षटकार. या सामन्याचा सामनावीर अक्षय जागे. या सामन्यासाठी सुधाकर गोटवलेकर यांच्या हस्ते प्रदान केले जाते. अक्षय साळकेसाठी सुरेख प्रेम केलं तर असंच गेम करत राहा अक्षय भाऊ, आणि आपल्या संघाला विजयापर्यंत, शेवटच्या सामन्यापर्यंत, आणि हे सामना जिंकून जावा. जास्त आहेत या ठिकाणी. राईट आर्म राऊंड एकेड मारा करेल सुरत याच्यासाठी. पहिला चेंडू, हा चेंडू सुरेख 45 रनचा पहिला चेंडू, अवतन चेंडू. थोडासा प्रेशर, मोठी मॅच आहे. सुरत नाही का नावादेला फलंदाज या ठिकाणी. मोठी मॅच, बिग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बीच एक बिग बॅटर आहे, एक हाय व्होल्टेज मॅच. श्री गजानन गावड्यांबरे विरुद्ध रतनलाल तू हा पहिला खेळाडू ठरलाय अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये जो बाईक मिळवणारा. या मुंबईमध्ये जाऊन आपल्या नावाचा टंका वाजवलाय. एक तुळशीची रन मशीन आहे. बॉलर तयार होतोय. पार्थिव पुन्हा एकदा बॉलिंगवर सज्ज. 85 रन सुरतसाठी. सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका आहे. पाहूया क्षेत्ररक्षक काय चेंडू ओढावला गेलाय का, या ठिकाणी रोखला गेलाय असं मला वाटतंय. पाहूया लाईन्समन्स आणि पंच यांचा निर्णय काय होतोय. एक धाव चोरडी नाही, धाव घेतली नाही. सायू कम्युनिकेशन गॅप, थोडस रनिंग बिटवीन द विकेट. 2 क्षेत्ररक्षक बॉलांचा प्रयत्न दिसतोय. पार्थिव राईट राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा पंच ईशान आडवे पास करून विठ्ठल मारा करतोय. हा चेंडू फुलटा चेंडू, खराब चेंडू, आणि या चेंडूला पाठवतोय बिनधास्त मार्कवर एक फ्रंटलाईन बॉलर श्री गजानन गावड्यांबरे टीमचा. पुन्हा एकदा राऊंड विकेटने तिसरा चौकार सुरत होतोय. चांगली फलंदाजी, सुरेख फटका. कमबॅक करणे गरजेचं आहे. काय आक्रमण केलंय पार्टीवर सुरतने. एक सलामीचा फलंदाज, धडाकेबाज. होल्ड बीट केलं आणि ते बॅटर बीट त्यासोबत विकेट किपर बीट. परिणाम स्वरूप 22 स्वरूपात 1 धावा. 3 चेंडू आडवी. 3ची धावसंख्या पोहोचते डबल फिगर 10 या आकड्यावरती. आता लास्ट बॉल पहिल्या ओव्हर मधील 10 धावा झालेत. हा बॉल निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एकाचा पैसा ऑन साईड टाकून जाय तिथे सहजरित्या बाहेर फीड करेल. पहिल्या षटक संपतात. पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 3-10. निश्चितच हाय व्होल्टेज मॅच पटेकर साहेब आपण सांगताय त्या पद्धतीने हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कोण जिंकेल कोण हरेल काही सांगू शकणार नाही आपण. पहिल्या चेंडूमध्ये, पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेत. एक प्रथम फलंदाज आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये साहिल आडवेकर याचं जोरदार आणि आमच्या विठ्ठल क्रिकेट मंडळ यांच्याकडून स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन निषाद राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. विठ्ठल रकमाईकडून साहिल साठी पंच स्वामी आंबेडकरला पास करून हा चेंडू साहिलला थोडासा खराब चेंडू डाव्याशी बाहेर होता. पंचांचा शर्वाईचा विषयावर हा विकेट चांगला गोलंदाज संधू वैनेश भाटी. इथे स्पर्धा झाली तरी तोच बॅटर आहे, त्याला बीट केलं होतं. इथे चांगला फटका बॉल सी मारेल. चांगला तडका इथे गेला. आता चौकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द बॉल तिथे फटका एकदम स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट पंच म्हणजे डाबर चौका सायाच्या बॅट म्हणून. आता मात्र कमबॅक करतो निषाद. क्षेत्ररक्षक चांगलं त्या ठिकाणी आडवेकर बंधू आमचे चेंडू अडवत आहेत. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 15. दुसरं षटक सुरेख चेंडू, तितकं सुरेख एसटीच्या मागे कामगिरी करतोय. ते अजून जास्त बनवायचे आहेत. कमबॅक केलं, सदर विश्वास ठेवला, कोणताही दबाव घेतला नाही निषादने. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तात्काळ पिके आहे तिथे भक्तराजने हा बॉल फील्ड केला. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट पाहायला मिळते गोलंदाज निषाद करून. टीमची धावसंख्या स्थिर आहे 15. चांगला फटका बंदत लावलाय चोर. बॉल नशिबाची साथ इथे कमी मिळाली आहे. निषाद या निषादच्या चेंडूला
पुरेपूर समाचार देतो, प्रत्युत्तर देतो. म्हणजे सायल आडूरेकर काय ब्रँड आहे, काय नाव आहे. आणि या 2 चौकांशी खेळतोय सायल 8 धावांवरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात. निशाद टू साहेब सुरेश चेंडू टोलवलाय. चेंडू षटपेक्षा अडवतो. धाव काय मिळत नाही. सुरक्षा प्रश्न त्या ठिकाणी. शुभम एक नावाजलेला फलंदाज कबड्डीपट्टू गावडेंबरी संघाकडून या ठिकाणी आपला कलाविष्कार दाखवताना क्षेत्ररक्षण करताना पंचांचा इशारा वाईटचा. 2 धावा मिळतील. 2 धावांनी संख्या धाव 17. साहिल आडेरेकर आपण क्रीजवर राहणे गरजेचं आहे. अजून 6 चेंडू काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि अजून एक षटक शिल्लक आहे. या काही चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा आपणच म्हणू शकता. आपण थांबणे गरजेचं आहे. दरम्यान पंचांचा इशारा डॉट बॉल. षटक संख्या 2 षटकांच्या समाधान धाव संख्या झाली 17. शेवटचे 6 चेंडू. साहिल अजूनही एक षटक 2 फलंदाज खेळत आहेत. परंतु आता एक धावाची गरज आहे आणि ते गेम प्लॅन करून चेंज होते का आपण पाहूया. गोलंदाज नवीन पोर आहे. छोटासा नवीन गोलंदाज नाव गोलंदाजी करतोय विठ्ठल रकमाईकडून. पंच इशाऱ्याने पास करून पहिला चेंडू सुरेख होता आणि या ठिकाणी गोलंदाज बाद सुरत्न बाद होतोय. ह्या छोट्याशा खेळाडूला एक पहिलं छोटस यश म्हणता येईल की मोठस यश म्हणता येईल पटेकर? मोठं यश म्हणता येईल. मान्सून चषक या स्पर्धेत तुम्ही गोलंदाजी करतायत ही मोठी एकदा वरच्या उंच शिखरापर्यंत या. धन्यवाद. समित हा चेंडू थोडासा स्वर चेंडू बरकडे नको भावा. चेंडू लहान आहे, गोलंदाज लहान आहे, शिकतोय. पण दुसरे 2 चेंडू पहिले फेकलेत. गोलंदाजाला रोखून नेहमी टच मध्ये राहायचं असतं. त्याला सांगणे गरजेचं असतं बाबा असं नाही असं कर. आणि आता बघा सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुढे एकदा शुभम आडीरेकर याच्याकडून. निश्चितच या संघासाठी आपल्या 3 धावा त्यांनी सुरक्षिततेला 1 धाव मिळते. त्याला जुगाड होत नाहीये. मला काय लागेल हे नुसतं क्रिकेट आहे. जोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत प्रयत्न करायचे आहे. प्रयत्नांची परमेश्वर. तुमची धाव संख्या 19 झाली. श्रमिक टाकरावांसाठी आहे तिथे पार्थिव रीड केलंय. पूर्ण चक्रून ठेवलंय साईला. अशा मी ढोली गोलंदाजी करतोय. सायल याला कमबॅक करणे गरजेचं आहे. आता शेवटचे काही चेंडू शिल्लक. आता चेंडू मला वाटतं बॅटचा कडा घेऊन चेंडू जाते बॉक्सवरच्या दिशेने. फलंदाज म्हणून साहिल बाजूला एक मोठा फटका भेटतोय रतन नाही संघाला. पुन्हा एकदा शामिल शेवटचा चेंडू लास्ट बॉल. टाकण्याचा प्रयत्न थ्रो केले आणि ते डिसिजन पेंडिंग आहे. पौडंबाचा घेतला निर्णय ते सुरेख काय चेंडू होता. ब्लॉक ऑल बिल चेंडू यारकर चेंडू होता. फलंदाजाने खेळला चांगल्या पद्धतीने. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेला एका धावेसाठी. जो धाव घेतली त्याच्यामध्ये रनआउट आहे की नाही पाहुणे पंच काय सांगतात आपल्याला. रतन नाईन तोसुंदे आणि श्री गजानन गावडांबरी आणि पंचांचा इशारा गडी बाद. निश्चितच थोडासा मला वाटलं होतं शॉर्ट आहे म्हणून. तरी पण पंचांचं काम असतं निर्णय देणे. आमचं काम असतं फक्त सांगणे. पटेकर साहेब या सामन्याबद्दल धावा झालेत 19. 18 चेंडू पूर्ण झालेत. अजून 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. गावडेंबेरे संघाला बोलावं. मॅच आता गेम प्लॅन पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 20 धावा बनवायचे आहेत. आणि आता खरी क्रिकेटची कसोटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अंडरम क्रिकेट आहे. एक शॉर्ट गेम असतो. 3 षटकांचा गेम आहे आणि या 3 षटकांमध्ये कमी धावा रोखण्याच्या आहेत रतन नाईन तोसुंदे संघाला. या ठिकाणी भेटक मारा इथं करावं लागेल. मॅच सुरू होतोय. सलामी जोडी A1 जोडी शुभम आणि प्रजत. बॉलिंग मार्क सजवत आहे रश्मित एक नावाला पुढे तोसुंदे संघाला सुरेख चेंडू आहे. तितका सुरेख क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे जर पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला जायचं असेल तर. इथे प्राइज ऑन झालाय. गणेश सुर्वे जे समालोचक आहेत त्यांच्यासाठी निलेश रतन नाईन तोसुंदे संघासाठी बक्षीस आहे. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी लागले का पहा. फलंदाज मला वाटतं या ठिकाणी थोडासा अडचणीत दिसतोय. कोणाला लागले का पहा. त्या ठिकाणी डाईव्ह केला होता चेंडू. काही घाबरू नका. गर्दी करू नका. पहिलं म्हणजे गर्दी करू नका. आपल्याला पुढे अजून पाहायला मिळेल. फटेकर साहेब आहेत. आडीलेकर साहेब खडके साहेब अजून येणार आहेत आणि डोरलेकर साहेब थोडे शांत आहेत. ते पण हळूहळू मला वाटतं येणार आहेत पुढे समाजामध्ये. सुरेख चेंडू. पंचांचा इशारा करूया. गडी काय बाद होत नाही. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय रश्मी. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याला वारंवार टच करून दिसतो. हा चेंडू सुरेख चेंडू. तितका सुरेख टचका. परंतु धाव काढण्यात नाहीये. सुरतसाठी
संघासाठी रोख रुपये 100 रुपयाचा पारितोषिक अव्या खडपे यांच्याकडून. बारा चेंडू शेवटचे गोलंदाज आहे सुजन. सुजन राईट हँड राऊंड हेड मार करतोय डायरेक्ट बाईट करून शुभमसाठी हा चेंडू 16 चेंडू. थोडासा प्रेशर कमी करणे गरजेचं आहे. कान मंत्र साहिल मागून आवाज देतोय बाबा थांब जरा थांब कंट्रोल कर. धावा कमी आहेत आपल्याकडे धावा कमी आहेत. जरा अजून मी 10 धावा असतात ना हा निश्चितच रतन नाही संघ निश्चित जिंकू शकतो ना डायरेक्ट जिंकू शकतो. परंतु आता थोडंसं कसोटी चालू आहे. 2 चेंडू 6 चेंडू काही गरज नाही. सुशांत नाईक नावाजलेला गोलंदाज आहे रतन नाही तो सुरू का शुभम साठी सुरेश चेंडू तितकं सुरेश पाहूया पंचांचा इशारा चौकार. आपल्या फलोत्तरमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. कुलदीप आडिवरेकर आमचे माजी अध्यक्ष मंडळाचे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. कुलदीप आडिवरेकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. देवगड संघ आणि कुवेशी संघ दोन्ही कर्णधार या ठिकाणी बसलाय. सुरेख चेंडू आहे पाहूया एक धाव म्हणून रोखू शकत नाही. सुरेख कमबॅक केलं होतं या मॅच मध्ये. पहिल्यांदा ते लवकरात लवकर मॅच सुरू करायचे आम्हाला मंडळ सह करायचंय. चेंडू सुरेख चेंडू आहे पाहूया 55 धाव चेंडू कमबॅक करत दिसतोय या ठिकाणी. संघ फलंदाजी करतोय आपल्या संघाची धुरा खांद्यावर ठेवून हा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न. टोलवला चेंडू एका धावेसाठी एका धावेवरती समाधान 55-9चा. सुजन थोडासा काय अशा पण मॅच बघितल्यात 6 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा आलेल्या नाहीत. पण आता पाहूया 8 चेंडू आणि 7 धावा काय करिश्मा पाहू होतो का गोलंदाजाच्या बाजूने. सुजन नेक्स्ट बॉल तयार झाला. हा बॉल निर्णायक आहे. हे 2 निर्णायक आहेत. शुभम आहे कोहलीने चूक केली आहे डाऊन द लेग साइड. 85 वाईट बॉल आहे. 7 धावांची गरज आहे. नाकीनो आणले आपण तिथे प्रयत्न करावे प्रयत्नांती परमेश्वर. हा सुरू या चौकडे धावसंख्या आता झाले 18 असणार आहे. आणि या टुर्नामेंटची आपण शोभा वाढवत आहे याच्याबद्दल दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही आपलं आभारी आहोत. धन्यवाद. सुजन सुरेश चेंडू पायावरती चेंडू होता. डिक्लेरेशन बॉक्स एकूण एका धावेसाठी संघात संघ 19 बरोबरीत सुटते. 2 षटकं संपलेत. आता कंपल्सरी चेस हा नियम आहे आपल्याकडे. कंपल्सरी चेस 6 चेंडू आणि 1 धावा. नाही तुमचं म्हणजे एक ब्रँड आहे गेम आहे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये ते या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतंय. तर गावडेमीर संघ थोडासा हावी झालाय त्यांच्यावरती आणि हा सामना शेवटच्या काही औपचारिकता सामने शिल्लक 1 धाव. निश्चितच हा सामना गजानन गावडेंबरे जिंकलेले विजय झाले त्यांचे अभिनंदन. आणि रतन तोसुंदे संघ यांचे आम्ही मंडळाच्या वतीने फार फार आभारी आहोत. सुरेख गेम झाला. थोडस गेम प्लॅन कुठेतरी कमी पडलं मला असं वाटतंय. सायरा डेरकर एक ब्रँड आहे आणि असं ब्रँड अजून आमच्या